Hello friends, today we will learn Standard 5th Mathematics Part 1 Chapter 1 that is a Roman numerals. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा गणितातील विभाग पहिला त्यातील पहिला धडा रोमन संख्याचिन्हे अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट, व्हॉट इज अ रोमन न्यूमरल्स? रोमन न्यूमरल्स म्हणजे काय? रोमन संख्या चिन्हे. रोमन संख्या चिन्हे. When we see the watch on the wall that's having the numbers like this, letters like this is called Roman numerals. जेव्हा आपण भिंतीवरील घड्याळ पाहतो तर काही घड्याळामध्ये आपले साधे नंबर असतात 1 2 3, पण काही घड्याळामध्ये काय दिसतं आपल्याला आय, फी आणि एक्स हे चिन्ह वापरून त्या घड्याळाचे अंक दाखवलेले असतात. तर ते काय असतात? रोमन संख्याचिन्ह. काय असतात ते? रोमन संख्याचिन्ह, रोमन न्यूमरल्स त्यालाच म्हणतात. ओके, तर आपण पाहूया ते कसं लिहायचं. आता आपल्या सगळ्यांना अगोदर काय माहिती आहे? इंटरनॅशनल नंबर्स जे आपण वापरतो ते इंटरनॅशनल नंबर्स. आणि आपण तेच पाहणार आहोत रोमन न्यूमरल्समध्ये कसे लिहायचे. त्याच्यासाठी काही रूल आहेत, पण आपण लिहिता लिहिता ते रूल पण पाहू. ओके, तर इंटरनॅशनल नंबर म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह जे आपण अंक लिहिताना वापरतो. असं लिहितो, एक कसं लिहितो आपण? असा, शून्य असा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू इन्फिनिटी. ओके, इन्फिनिटी म्हणजे अनंत. ओके, नंतर हेच रोमन न्यूमरल्समध्ये कसे लिहितात. आता इकडे लक्ष द्या, सोपं आहे. पण झिरो रोमन न्यूमरल्समध्ये कसे लिहितात? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, झिरोसाठी रोमन न्यूमरल्समध्ये देर इज अ नो सिम्बॉल. कोणतंही चिन्ह, कोणतंही लेटर वापरलेलं नाही. म्हणजे आपण झिरो रिप्रेझेंट करू शकतो का रोमन न्यूमरल्समध्ये? तर नाही. करू शकतो का? नाही. एक मिनिट, हे अजून जास्त इफेक्टिव्हली लक्षात येईल असं लिहिते मी तुम्हाला तुमच्यासाठी. तर आता आपण कसं लिहिलंय? इंटरनॅशनल नंबर्स 0 to 10 आणि अप टू इन्फिनिटी. आता झिरोला रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहायचं? देर इज अ नो सिम्बॉल. म्हणजे आपण झिरो रोमन न्यूमरल्समध्ये लिहू शकत नाही. देर इज अ नो सिम्बॉल फॉर झिरो. म्हणजे आपण शून्य रोमन संख्या चिन्हामध्ये लिहू शकत नाही. इन दिस मेथड नो सिम्बॉल फॉर झिरो. लक्षात ठेवायचे. ओके, आता बाकीचे आपण तयार करणार आहोत. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची? एकसाठी काय? आय, आणि 5 साठी फी, आणि 10 साठी एक्स. 3 संख्या आल्या ना तुम्हाला? ह्या 3 अक्षर जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर तिथून पुढे लिहायला एकदम सोपं आहे. ओके, 1 साठी आय, 5 साठी फी, 10 साठी एक्स. 1 साठी आय, 5 साठी फी, 10 साठी एक्स. एक्स साठी आय, 5 साठी फी, 10 साठी एक्स. कळलं? आता आपण सुरू करू. तर झिरोसाठी सिम्बॉल नाही आपल्याला कळालं, बरोबर. आता 1 कसा लिहायचा आहे? रोमन न्यूमरल्समध्ये 1 साठी काय? आय. 1 साठी काय? आय. तर 1 साठी झालं आय, आणि फी
5 साठी. मग आता 2 लिहायचा कसा, तर लक्षात इकडे लक्ष द्या. 2 कसा लिहायचा, आय, त्याच्या शेजारी अजून एक आय, असं जर असेल तर हे किती होतात, आय प्लस आय, दॅट इज आयची व्हॅल्यू किती आहे, 1. 1 + 1 = 2. जर असं काय लिहायचे, 2ला कसं लिहायचे, आय आणि त्याच्या पुढं अजून एक आय, आय त्याच्या पुढं अजून एक आय, आणि मग त्याची आयची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1. 1 + 1 दॅट इज 2. आयच्या पुढं जर आय असेल उजवीकडं, आयच्या पुढं जर आय असेल तर काय घ्यायचंय, प्लस. तिथं काय करायचंय, प्लस करायचे. इफ आयदर ऑफ द सिम्बॉल आय और एक्स, या एक्स साठी पण सेम असंच होणार, आय और एक्स रिटर्न कॉन्सिक्युटली मोर दॅन 2 or 3 times, consecutively 2 or 3 times. If either of the symbol I or X return consecutively 2 or 3 times, then sum total is the number they make. Then sum total is the number they make. म्हणजे काय, इतकं काय लक्षात ठेवायची गरज नाही, आपलं मराठीत नाही का. असं जर असेल, जर 2दा आय असेल तर तो अंक किती दाखवतो, त्यांची बेरीज, आय अधिक आय किती, 2. कळलं. सेम एक्स एक्स असं जर असेल तर कसं होणार, एक्स प्लस एक्स, एक्सची किंमत 10, 10 अधिक 10 20. कळलं. मग आपण 2ला कसं लिहू शकतो, आय, आयच्या शेजारी अजून एक आय, किती झाले 2. 3ला कसं लिहायचे, सिंपल, 3, 3 आय, 3 आय, आय आय आय, 1 + 1 + 1 किती झाले 3. झालं 3 पर्यंत, झालं का 3 पर्यंत. 1ला कसं लिहिलं, आय, 2ला डबल आय, 3ला ट्रिपल आय, बरोबर का, 3ला ट्रिपल आय. आता 4ला कसं लिहायचं पाहू, त्यांच्या एक्झॅक्टली खाली लिहू आपण. 1च्या खाली आय, 2च्या खाली डबल आय, 3च्या खाली ट्रिपल आय. ओके. आता 4च्या खाली 4 कसे लिहायचे, आता ऐका. 5 साठी काय आहे, फी, 5 साठी काय आहे, फी, 5 साठी काय आहे, फी. मग 4 कसे लिहायचे. आता अजून एक रूल आहे, हे आय किंवा एक्स, आय और एक्स आपण काय करू शकत नाही, 3 पेक्षा जास्त टाइम्स रिपीट करू शकत नाही. तुम्हाला काय वाटेल, आता आपण किती आय साठी असं लिहिलं, एक साठी आय लिहिला, 2 साठी डबल आय लिहिला, 3 साठी ट्रिपल आय लिहिला, मग 4 साठी काय करू आपण, असं करू 4 वेळेस, दॅट इज 4. पण हे असं होतं का, नाही, हे चुकलं. कारण का, तर आपण आय किंवा एक्स सिम्बॉल जो आहे तो मोर दॅन 3 टाइम्स रिपीट करू शकत नाही. म्हणजे आयच्या पुढं आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो, 3 वेळा. म्हणजे आयच्या पुढं किती, 1 2 3, बस 3 वेळा. एक्स किती वेळा रिपीट करू शकतो, 3 वेळा. त्यापेक्षा जास्त आपण रिपीट करू शकतो का, नाही. आणि फी तर रिपीट करतच नाहीत, फी 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 असं लिहित नाहीत. काय लिहितात, असं लिहितात, आय आय आय, एक्स एक्स, पण फी 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 असं लिहित नाहीत. ओके. 1 2 3 कळालं कसं लिहायचं आहे. आता 5 साठी आपल्याला माहिती आहे फी. आता आय तर रिपीट करत नाहीत, मग 4ला लिहायचं कसं, इकडे लक्ष द्या. फी म्हणजे किती, 5, आणि 5च्या डावीकडे एक आय लिहायचा, 5च्या डावीकडे एक आय लिहायचा. When I is written left of the when I is written
ऑन द लेफ्ट ऑफ फी म्हणजे आय जर डावीकडे लिहिलेला असेल एक्सच्या किंवा फीच्या, तर काय करायचं आहे, तिथं काय करायचं आहे, तो नंबर त्यातनं वजा करायचा आहे. उजवीकडे असल्यावर प्लस आणि डावीकडे असल्यावर मायनस. ऑन द राईट हँड साईड प्लस आणि ऑन द लेफ्ट हँड साईड मायनस. म्हणजे असं जर असेल तर काय होणार आहे, फी म्हणजे किती 5 आणि आय किती असतो 1. 5 - 1 = 4. कळलं? आता तुम्ही म्हणता आपण 3ला दोनदा इकडं अलीकडं आय लिहून हे करू शकत होतो ना, 3 लिहू शकत होतो. पण त्यासाठी पण एक रूल आहे, लक्षात ठेवा. आपण फीच्या अलीकडं किंवा एक्सच्या अलीकडं आय किती वेळा लिहू शकतो, फक्त डावीकडं एकच वेळा लिहू शकतो. किती वेळा लिहू शकतो, 1 वेळा लिहू शकतो, फक्त 1 वेळा लिहू शकतो. द सिम्बॉल I is not written more than once before फी or x. आपण एकापेक्षा जास्त वेळेस असा डावीकडे लिहू शकत नाहीत. उजवीकडे लिहू शकतो आपण 3 वेळा. असं किती होणार आहे 5 आणि 3 आहे म्हणजे किती 8 होणार. मग 4 कशी लिहायची कळलं, फी म्हणजे 5, आय म्हणजे 1. डावीकडे असल्यामुळे काय वजाबाकी 5 - 1 मग किती 4. मग 4 कसे लिहायचे, फीच्या अलीकडे एक आहे, दॅट इज 4. कळतंय ना? आता 6, 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला. आता 6 कसं लिहायचे, 6 फी म्हणजे किती 5. मग फीच्या पुढे एक आय लिहिल्यावर किती 6 आहे नाही, सिम्पल. फी म्हणजे किती 5, त्याच्या पुढं उजवीकडे आय म्हणल्यावर किती येणार 5 + 1 दॅट इज 6. सिमिलरली 7, 8 फीच्या पुढे 2 आय म्हणजे 7. उजवीकडे असल्यावर काय प्लस घेणार, फी म्हणजे 5, आय म्हणजे 1, फी म्हणजे 5, आय म्हणजे 1 आणि इथं 2 आय आहेत फीच्या पुढे म्हणजे किती झाले 1 + 1 आणि फी 5 7. अजून 8ला कसं फीच्या पुढं ट्रिपल आय 8. हे 1 2 3 4 5 6 7 8. 9ला कसं, आता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणले 3 अंक लक्षात ठेवायचे, 3 लेटर. आय 1 साठी, फी 5 साठी आणि एक्स 10 साठी. तर आपल्याला काय माहिती आहे एक्स कशासाठी वापरतात 10 साठी. तर आपल्याला काय शिकायचं आहे आता 9. एक्स साठी 10 आहे, मग 9 कसं लिहायचा, आपण आय तर 3 पेक्षा जास्त वेळेस लिहू शकत नाही. मग फीच्या पुढे 4 रेषा देऊन 9 लिहू शकतो का, नो, दॅट इज रॉंग. मग कसं लिहायचं 9, एक्स म्हणजे आपल्याला काय माहिती आहे 10 आणि उजवीकडे लिहिल्यावरती काय होतं, डावीकडे लिहिल्यावरती काय होतं मायनस होतं. मग याच्या डावीकडे जर एक आय लिहिला तर काय होणार आहे 10 - 1 = 9. 10 - 1 = 9. मग कळालं 9 कसं लिहायचं आहे, 9 कसं लिहायचं आहे, एक्स म्हणजे 10 आणि डावीकडे एक आहे किती झालं 9. कळालं 10 पर्यंत, कळालं का 10 पर्यंत. आता अजून एकदा आपण हे रिवाइज करू. रूल काय आहेत, फर्स्ट काय लक्षात घ्यायचे, 1 साठी आय, 5 साठी फी आणि 10 साठी एक्स, ही गोष्ट लक्षात आली. सेकंड थिंग, देर इज नो सिम्बॉल फॉर 0 इन दिस मेथड. रोमन न्यूमरल्समध्ये काय करतात, ही जी पद्धत आहे रोमन संख्येचिन्ह हिच्यामध्ये शून्यासाठी कोणताही लेटर वापरत नाही. देर इज नो सिम्बॉल फॉर 0. आली एक गोष्ट लक्षात. दुसरी गोष्ट, आयच्या जर उजवीकडे आपण जर असं आय लिहिला किती, ते पण जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. आय और एक्स किती वेळा लिहू शकतो उजवीकडं, तर 3 वेळा लिहू शकतो. जर उजवीकडे असेल तर काय प्लस, डावीकडे असेल तर काय मायनस, आहे की नाही, सिम्पल इतकंच. उजवीकडे असेल तर प्लस, डावीकडे असेल तर मायनस. अजून एक गोष्ट, जसं आपण आयच्या पुढं असं आय लिहू शकतो, एक्सच्या पुढं असं एक्स लिहू शकतो, तसं फी असं रिपीट करू शकत नाही. 5च्या पुढं 5 असं रिपीट करू शकत नाही. एवढं झालं ऑल चॅप्टर. ओके, अजून मी तुम्हाला हे नंबर अजून एकदा शिकवते. नंबर्स रोमन न्यूमरल्स.
नंबर, इंटरनॅशनल नंबर्स म्हणा किंवा नुसतं नंबर्स म्हणलं तरी चालेल. नंबर म्हणजे काय, संख्या, आणि रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, रोमन संख्याचिन्ह. ओके, नंबर संख्या आणि रोमन न्यूमरल्स रोमन संख्याचिन्ह फॉर मराठी मीडियम. तर हा व्हिडिओ दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यासाठी, सेमी, इंग्लिश, मराठी दोन्हीसाठी यूजफुल असणार आहे. तरी आवडत असेल, समजत असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर नंबर झिरोसाठी नो सिम्बॉल, झिरोसाठी नो सिम्बॉल, हे प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. झिरोसाठी सिम्बॉलच नाही रोमन न्यूमरल्समध्ये. आलं एवढं लक्षात. कशासाठी सिम्बॉल आहे, वनसाठी काय आहे, आय. टूसाठी काय आहे, डबल आय. थ्रीसाठी काय आहे, ट्रिपल आय. वनसाठी आय माहिती आहे. टूसाठी कसं लिहिणार, आयच्या पुढं आय म्हणजे किती, 1 + 1 2. थ्रीसाठी आयच्या पुढं अजून दोनदा आहे, आय प्लस आय दॅट इज 1 + 1 + 1 3. ओके, 3पेक्षा जास्त वेळेस लिहू शकत नाही. मग 4 कसं, 4. 5साठी माहिती आहे आपल्याला काय, फी. मग 4साठी काय, डावीकडे एक आहे म्हणजेच काय होणार, 5 - 1. फीच्या डावीकडे एक आहे म्हणजे किती झालं, 5 - 1 4. 5साठी फी. 6साठी काय, फी माहिती आहे आपल्याला 5साठी. 6साठी काय, फीच्या पुढे एक आहे 6. पुढं असेल तर काय होतं, प्लस होतं, 5 + 1 6. 7साठी फीच्या पुढं डबल आहे 7. 8साठी फीच्या पुढं ट्रिपल आहे. फी म्हणजे 5 आणि ट्रिपल आहे म्हणजे 3. 8साठी. 9साठी कसं, एक्स म्हणजे माहिती आहे आपल्याला 10 आणि डावीकडे एक आहे म्हणल्यावर किती वजा त्यातनं 10 + 1 9. 10 - 1 9. आणि 10साठी काय, एक्स. ही सिस्टीमच आपल्याला कोणत्या 3 नंबरनी लक्षात ठेवायची, आय, फी आणि एक्स. 3 गोष्टी लक्षात पाहिजे तर ही सिस्टीम पूर्ण लक्षात येते 10पर्यंत. 10पर्यंत काय, पुढची पण सेम तशीच आहे. 20 असलं तर काय होणार, एक्सच्या पुढं एक्स म्हणजे किती, एक्स + एक्स. 10 + 10 म्हणजे फक्त जर तुम्हाला 1साठी आय, 5साठी फी आणि 10साठी एक्स इतकं जर माहीत असेल तर तुम्ही पुढचे नंबर लिहू शकता. अजून रूल कोणते माहीत पाहिजेत, झिरोसाठी सिम्बॉल नाही. दुसरी गोष्ट, जर उजवीकडे असेल तर काय, प्लस. डावीकडे असेल तर काय, मायनस. द नंबर इज रिटर्न. म्हणजे आय जर आपण उजवीकडे जर वाढवत गेलो तर काय, प्लस करायचं आहे. आणि डावीकडे जर लिहिलेला असला अलीकडं तर काय, मायनस. त्या नंबरमधनं मायनस. फीच्या अलीकडे आय असल्यावर काय, 5 - 1 4. ओके, अजून एक दुसरी गोष्ट, आय आपण जास्तीत जास्त किती वेळा पुढं लिहू शकतो, आय किंवा एक्स, तर 3 वेळा. आणि फी असं एका पुढे एक लिहित नाहीत. ओके, आलं लक्षात. तर आता पाहूया आपण ह्या चॅप्टरवरील प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट नंबर 1. चॅप्टर काय आला आहे पूर्ण. ओके, आता पाहूया प्रॉब्लेम सेट नंबर 1. रोमन न्यूमरल्स म्हणजे काय कळालं आहे का, कसे लिहितात. आयसाठी 1, फीसाठी 5 आणि 10साठी एक्स. रूल लिहून द्यायची गरज आहे का, नाही, सोपं आहे. उजवीकडे जर असेल तर काय, फी प्लस आय दॅट इज म्हणजे फी किती, 5 + 1 दॅट इज किती झालं 6. आणि डावीकडे जर आय असेल तर कसं, मायनस. फी मायनस आय, 5 - 1 = 4. कळलं. असं आय 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 3दा लिहू शकतो. एक्स 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 ट्रिपल लिहू शकतो. पण फी 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 ट्रिपल लिहू शकत नाही. अजून झिरोसाठी नो सिम्बॉल, झिरो रोमन न्यूमरल्समध्ये लिहू शकत नाही. कळलं, पूर्ण चॅप्टर क्लिअर झालं. आता पाहू प्रॉब्लेम सेट नंबर 1. उदाहरण संग्रह पहिला. आता प्रॉब्लेम सेट 1 मध्ये क्वेश्चन फर्स्ट काय, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युझिंग रोमन न्यूमरल्स. प्रश्न काय पहिला, तर 1 ते 20 पर्यंत संख्या लिहा
रोमन संख्याचिन्ह वापरून. ओके, ॲन्सर. आता आपण 1 to 10 आत्ताच बघितलंय. 1 साठी काय आय, 2 साठी काय डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी फी म्हणजे 5, 5च्या डावीकडे एक आहे किती 4, 5 साठी नुसतं फी. 1 साठी आय, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी फीच्या डावीकडं ऑन द लेफ्ट हँड साईड आय, दॅट इज 5 - 1 इक्वल टू 4. 5 साठी फी. आता 6 साठी फीच्या पुढं 1 आय, 7 फीच्या पुढं डबल आय, फी म्हणजे 5, आय म्हणजे 1 आणि त्याच्या पुढं असं नाही काय म्हणजे किती 5 + 2 दॅट इज 7. 8 साठी फीच्या पुढं ट्रिपल आय. 9 साठी एक्स म्हणजे 10, 10च्या डावीकडं एक्स म्हणजे 10, 10च्या डावीकडं ऑन द लेफ्ट हँड साईड 1 आय, दॅट इज काय 10 - 1 9. आणि 10 साठी एक्स. अंडरस्टँड. आता हे आपण चॅप्टर शिकताना पण बघितलं होतं. आता इथून पुढचं 11 to 20 कसं लक्ष द्या. 11ला कसं लिहायचं आहे. 11ला एक्स म्हणजे 10 बरोबर का, आणि आय म्हणजे किती 1. मग एक्सच्या पुढं जर एक आय लिहिला तर काय होणार 11. 12 एक्सच्या पुढं डबल आय, एक्स म्हणजे 10 आणि डबल आय, आय प्लस आय. हे एक्स म्हणजे 10 आणि डबल आय म्हणजे 2, 10 + 2 12. 13 एक्सच्या पुढं ट्रिपल आय. 14 तर एक्स म्हणजे 10 आणि 4ला कसं लिहितो आपण फीच्या लेफ्ट हँड साईडला 1 आय, दॅट इज कसं असं. एक्स म्हणजे 10 आणि 4ला कसं लिहितो आपण फीच्या डावीकडं 1 आय, एक आय. मी काय झालं 14. नाही असं लक्षात आलं तर काय लिहायचं आहे. 14ला कसं लिहायचं आहे आधी एक्स म्हणजे 10 लिहायचं आहे बरोबर का, आणि 4 साठी काय आहे फीच्या लेफ्टला 1 आहे, मग लिहायचं पुढं फीच्या लेफ्टला 1 आहे, झालं 14. 15 कसं एक्सच्या पुढं फी, एक्स म्हणजे 10 फी म्हणजे 5 किती 10 + 5 15. 16 कसं एक्स म्हणजे 10 फी म्हणजे 5 आय म्हणजे 1 किती झालं एक्स फी आय. उजवीकडे असल्यावर कसं बेरीज 16. किंवा असं जर अवघड जात असेल तर काय करायचं 10 साठी एक्स लिहून घ्यायचा आणि 6 साठी काय पाहायचं फी आय पुढं लिहून द्यायचं. 17 साठी काय एक्स फी डबल आय. 10 साठी एक्स आणि 7 दॅट इज 18 एक्स फी ट्रिपल आय. आता 19 कसं येणार एक्स म्हणजे 10 आणि 9 साठी काय एक्सच्या अलीकडं आय, एक्सच्या अलीकडं आय, झालं 19. आणि 20 एक्स कळलं एक्स 19 आलं लक्षात. एक्स म्हणजे किती 10. 9ला कसं लिहितो आपण 10च्या अलीकडं 1 आहे. आलं लक्षात. नाही लक्षात आलं तर काय करायचं 9ला कसं लिहितो आठवायचे एक्सच्या पुढं ते लिहून टाकायचे जसं तसं. 20 डबल एक्स. 1 साठी आय, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी फी म्हणजे 5च्या अलीकडं एक आहे 4, 5 फी, 6 फीच्या पुढं आहे, 7 फी डबल आहे, 8 फी ट्रिपल आहे, 9 एक्सच्या लेफ्टला 1 आहे, 10 एक्स, 11 एक्सच्या राईटला 1 आहे, 12 एक्सच्या पुढं डबल आहे, 13 एक्सच्या पुढं ट्रिपल आहे, 14 कसं एक्स आणि 4 साठी कसं लिहितो आपण फीच्या अलीकडं आहे दॅट इज 14. 15 एक्सच्या पुढं फी, 16 एक्सच्या पुढं फी आय, 17 एक्स आणि 7ला कसं लिहितो फी डबल आहे, 18 एक्स फी ट्रिपल आहे, 19 कसं 10 साठी एक्स आणि 9 साठी एक्सच्या अलीकडं आहे दॅट इज 9. कसं झालं 19 आणि 20 एक्स. अंडरस्टँड.
पहिला क्वेश्चन व्यवस्थित कळाला. नेक्स्ट पाहू. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? राईट द फॉलोविंग नंबर्स युझिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. खालील संख्या काय करायची आपल्याला? रोमन संख्या चिन्ह वापरून लिहायच्या. किती आहेत? एकूण 8 क्वेश्चन आहेत. एकूण 8 सब क्वेश्चन आहेत. तर फर्स्ट फी. फी म्हणजे किती? 5. आय म्हणजे 1, फी म्हणजे 5 आणि एक्ससाठी 10. बरोबर. आता दुसरं काय आहे? फीच्या पुढं डबल आहे. फी म्हणजे किती? 5. आय म्हणजे 1 + 1 + 1 किती? डबल आय म्हणजे किती झालं हे? 2 × 1 1. बरोबर का? 5 + 1 + 1 किती झालं? 7. असं फोड करून लिहायची गरज पण नाही, मी सांगते तुम्हाला. थर्ड एक्स म्हणजे 10. हे पाठच करावं लागतंय. आय, फी आणि एक्स. आयसाठी 1, फीसाठी 5, 10 एक्ससाठी. आणि हे फी डबल आय कसं? फी 5 आणि आय 1 अजून एक उजवीकडे आहे म्हणजे प्लस अजून एक 1 किती झाले? 7. आता 4 नंबरचं काय? एक्सच्या पुढं ट्रिपल आहे. एक्स म्हणजे किती? 10 आणि 3 आहे. प्रत्येक आयची व्हॅल्यू किती? 1. आणि कुठे आहेत? उजवीकडे म्हणजे किती येणार? 3 वेळा 1 ॲड होणार. किती झाले? 13. एक्सच्या पुढं 3 आहे. किती झाले? 13. आता 5th नंबरचं काय आहे? एक्स म्हणजे किती? 10. आता फीच्या अलीकडं आहे म्हणजे हे किती आहे? 4 आहे. फीच्या अलीकडं आहे हे किती आहेत? 4 आहेत. म्हणजे किती झाले? 10 + 4 14. आणि हे असं जर नाही पटकन लक्षात आलं तर ऑब्लिक कसं? 10. फीच्या अलीकडं आहे हे किती? 5 - 1 प्लस इथं कंसात काय करायचं? 5 - 1. फीच्या अलीकडं आहे ना, हे बरोबर किती आहेत? एक्स म्हणजे किती आहेत? 10 अधिक. पण इथं काय आहे? फीच्या अलीकडं आहे म्हणजे फीच्या डावीकडं आहे. मग किती येणार ते? 5 - 1 4. इतकं खोलात जाण्याची गरज नाही आहे, बरोबर लक्षात येते. एक्स म्हणजे किती? 10. ही सिम्बॉल कशाचा आहे? फीच्या अलीकडं आहे 4चा. 10 + 1 14. ओके. 6 नंबर काय आहे? एक्स म्हणजे 10 आणि फी आहे. फी म्हणजे 5 प्लस पुढं आहे 1 किती? 16. किंवा सरळ लक्षात येते. एक्स म्हणजे 10, फी आहे म्हणजे किती? फीच्या पुढं आहे म्हणजे किती? 16. 7 नंबरचं काय आहे? एक्स म्हणजे 10, फी 5 आणि ट्रिपल आय म्हणजे किती? 3. 1 एक आयची व्हॅल्यू किती? 1. मग ट्रिपल 3 10 आहे म्हणल्यावर किती झाले? 3. किती आलं याचं आन्सर? 18. आणि 8 नंबरचं काय आहे? एक्स म्हणजे किती? 10. एक्स म्हणजे किती? 10. थांबा, 10 नंबरचं किती? सॉरी, एक्सच्या अलीकडे आय. क्वेश्चनच लिहिताना चुकला. एक्सच्या अलीकडं आय डावीकडं ऑन द लेफ्ट हँड साईड 1 आहे. मग किती येणार? 10 - 1. लेफ्ट हँडला असल्यावर काय? मायनस. 10 - 1 दॅट इज 9. ओके. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 2. फी 5, फी डबल आहे 7, एक्स 10, एक्सच्या पुढं ट्रिपल आहे 13. एक्स आय फी, एक्ससाठी 10 आणि फीच्या लेफ्ट हँड साईड आय किती? 14. एक्स फी आय किती? 16. एक्स फी ट्रिपल आय 18. एक्स ऑन द लेफ्ट हँड साईड आय दॅट इज 10 - 1 = 9. कळलं? आता पाहूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय होता? फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. नंबर्स आणि रोमन न्यूमरल्स दिले होते आपल्याला. इथं 3 दिले, याला रोमनमध्ये कसं लिहायचं आहे? इथं डॅश दिलं आहे, इथं आपला अंक दिला आहे. रोमनमध्ये तो अंक दिला आहे, तो आपला साधा नंबर कसा लिहायचा आहे ते विचारलं आहे. 6 रोमनमध्ये कसं लिहायचं आहे? इथं नंबर कसा लिहायचा आहे आपल्याला रोमनमध्ये दिलं आहे. इथं 15 दिलं आहे, रोमनमध्ये कसं लिहायचं आहे? इथं रोमनमध्ये दिलं आहे, संख्या कशी लिहायची? तर ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय असेल, क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट एकच असेल,
त्याने तिथं चार्टमध्येच जर तुम्हाला लिहिण्यासाठी जागा वगैरे असेल तर तुम्ही तिथे लिहिलं तरी चालतं. किंवा जर ॲन्सर शीट जर वेगळी असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपला असा रकाना आखून घ्यायचा आहे, असा बॉक्स तयार करायचा आहे. आता काय आहे 3ला रोमनमध्ये कसं लिहितात, आय 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 ट्रिपल आय 3. तर इथं किती दिलेत आपल्याला, 8 दिलेत, बरोबर का? किती दिलेत, 8 दिलेत. तर यांना काय करायचं, फक्त अक्षरी लिहायचे. 8ची स्पेलिंग काय आहे, EIGHT, बरोबर आहे का? आता इथं दिलं आहे 6 नंबर दिला आहे. आता आपल्याला तो काय करायचा आहे, रोमनमध्ये लिहायचा आहे. तर 6 कसं, फी म्हणजे 5 आणि 5च्या पुढे 1 आहे, दॅट इज 6. आता इथं काय केलं आहे, आपल्याला रोमनमध्ये दिलं आहे, ते आपल्याला काय लिहायचं आहे, नंबरमध्ये लिहायचं आहे. एक्स म्हणजे किती, 10, बरोबर का? 10 आणि पुढं डबल आहे म्हणजे ते किती झाले, 1 + 1 किती, 2, म्हणजे 10 + 2 किती झाले, 12, किती झाले, 12. स्पेलिंग पहा, 12 TWEL फी. आता इथं किती 15 दिलं आहे, तो आपल्याला लिहायचा आहे रोमनमध्ये. तर कसं, एक्स म्हणजे 10 आणि फी म्हणजे 5, किती झाले 15. आणि इथं काय दिलं आहे, XIX. आता एक्स म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, 10 आणि एक्सच्या अलीकडे आहे म्हणजे किती, 9, म्हणजे किती 10 + 9 किती येणार, ह्या 90. किती हा नंबर, 19. एक्सच्या पुढं एक्सच्या अलीकडं आय, दॅट इज 19. पहिलं लेटर कॅपिटल, किती 19. आलं लक्षात? इथं पण लिहिलं तर चालत होतं. 3 हे किती आहेत, 8 EIGHT. 6ला कसं लिहितात रोमनमध्ये, फीच्या पुढं 1 आहे, हे किती एक्सच्या पुढं डबल आहे, दॅट इज 12. 15 एक्स म्हणजे 10, फी म्हणजे 5, एक्सच्या पुढे फी, XIX, दॅट इज 19. आलं लक्षात हा क्वेश्चन. पण फक्त हे तुम्हाला जर दिलेलं नसेल, तिथं जर ॲन्सर लिहायची सुविधा नसेल, क्वेश्चन पेपर वेगळी आणि ॲन्सर शीट वेगळी, तर त्यावेळेस असा बॉक्स मेक करायचा आहे. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय, राईट द नंबर्स युझिंग रोमन न्यूमरल्स. ओके, काय क्वेश्चन नंबर 4, राईट द नंबर्स युझिंग रोमन न्यूमरल्स. त्यातले एकूण किती 6 प्रश्न आहेत. पहिले आहेत काय, 9 कसं लिहायचं आहे, 9 कसं लिहायचं आहे, एक्स म्हणजे 10, एक्सच्या डावीकडे 1 आहे, दॅट इज किती 10 - 1, किती झाले हे 9. 2 कसं लिहायचं आहे, मी आता ह्या बॉक्समध्येच लिहिते लगेच ॲन्सर. 2 कसं लिहायचं आहे, 1 आहे म्हणजे 1, डबल आहे म्हणजे 2. 17 कसं लिहायचं आहे, 17 कसं लिहायचं आहे, एक्स म्हणजे 10, फी म्हणजे 5 आणि फीच्या पुढं डबल आहे म्हणजे किती 2. एक्स म्हणजे 10, फी म्हणजे 5 आणि डबल आहे किती 2, किती झाले 17. एक्स फी डबल आय. 4 कसं लिहायचं आहे, फी म्हणजे 5च्या डावीकडं 1 आहे म्हणजे किती 5 - 1, दॅट इज 4. त्याच्यानंतरचं क्वेश्चन काय, 5 नंबर 11 कसं लिहायचं आहे, एक्स म्हणजे 10, एक्सच्या पुढं 1 आहे, दॅट इज 11. आणि 18 कसं लिहायचं आहे, एक्स म्हणजे 10, फी म्हणजे 5 आणि 5च्या पुढं 3 आहे, दॅट इज 18. कळालं? कळालं का? फर्स्ट होतं 9ला कसं एक्सच्या डावीकडं आहे. सेकंड होतं 2 म्हणजे डबल आहे. 17 थर्ड होतं 17, एक्स फी डबल आहे. फोर्थ होतं 4 कसं लिहायचं आहे, फीच्या अलीकडं डावीकडे 1 आहे. 11 एक्सच्या पुढं 1 आहे. 18 एक्स फी ट्रिपल आहे. कळालं क्वेश्चन नंबर 4. आता लास्ट क्वेश्चन नंबर 5. 1 ते 20 पर्यंत जर तुम्हाला लक्षात आलं रोमनमध्ये कसं लिहायचे, तर ह्या चॅप्टरमधला 1 पण मार्क चुकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर
5 काय आहे ते पाहू आपण. मी फक्त रीड करते. इथला क्वेश्चन टेबल तर राखून घेतला आहे. क्वेश्चन मोठा आहे, रीड करते फक्त, तुम्ही पुस्तकात पहा, वाचते. इन द टेबल बिलो each given number is written in international numerals, then again in Roman numerals. If it is written correctly in Roman numerals, put X, put right. जर नंबर जर करेक्ट असेल तर काय करायचं आपल्याला राईट, आणि जर रॉंग असेल तर असं रॉंग करायचे. ओके, जर रॉंग जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट करून त्याचं ॲन्सर लिहायचं इथं खाली अजून. ओके, कळलं. क्वेश्चन काय सांगितलं आहे आपल्याला, क्वेश्चन काय सांगितलं आहे की इथं काही संख्या दिलेत, काही न्यूमरल्स दिलेत, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये दिलेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेत, रोमन न्यूमरल्स रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेत, आणि ते राईट आहे का रॉंग आहे ते आपल्याला लिहायचे. जर रॉंग असेल तर काय करायचे, करेक्ट करून लिहायचे. राईट असेल तर अशी टिक करायची, रॉंग असेल तर अशी टिक करायची. कळलं क्वेश्चन. आता इथं ह्याच सारणीत मी तो सोडवते, ह्याच टेबलमध्ये सोडवते. आता इंटरनॅशनल नंबर्स इथं किती आहे, 4. रोमन न्यूमरल्समध्ये त्याला कसं लिहिलं आहे, 4 वेळा आय लिहिलं आहे. तर आपल्याला काय माहिती आहे, आय आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो, 3 वेळा लिहू शकतो. इथं किती लिहिलं आहे, 4 वेळा लिहिलं आहे. असं तर 4 लिहितच नाही, पण इथं नियम पण लगेच आपल्या लक्षात येतो. नियमानुसार हे बरोबर आहे का नाही. मग काय करायचं, हे रॉंग आहे, आणि याला करेक्ट कसं लिहायचं आहे, फीच्या डावीकडं 1 आहे, दॅट इज 4. ओके, आता 6ला कसं लिहिते, फीच्या पुढं आय, हे काय बरोबर. ओके, करेक्ट असलं तर खाली काय लिहायचं नाही, जर रॉंग असेल तर करेक्ट करून लिहायचं आहे. 8ला कसं लिहिलं आहे त्यांनी, एक्स म्हणजे 10, आणि 10च्या डावीकडं डबल आय लिहिलं आहे, म्हणजे कसं 10 - 2 अशा पद्धतीने त्यांनी 8 लिहिलं आहे. पण आपल्याला काय माहिती आहे रूल, आपण लेफ्टला किती जास्तीत जास्त किती वेळा आय लिहू शकतो, 1 वेळा. फक्त एका वेळेस आय लिहू शकतो आपण फीच्या एक्सच्या लेफ्टला. तर मग हे काय आहे, रॉंग. मग कसं लिहितो आपण, 8 फीच्या पुढं ट्रिपल आय. आलं लक्षात. आता 16 बरोबर आहे का, 16 एक्स फी आय बरोबर आहे, असंच लिहितो ना आपण. 16. ओके, आता 15 कसं लिहिलं आहे, ट्रिपल फी लिहिलं आहे. आपल्याला काय माहिती आहे रूल, असं फी एका पुढं एक लिहित नाहीत. आय ऑर एक्स रिटर्न consecutively 2 or 3 times, but fee is not written 2 or 3 times. That is wrong. 15 कसं लिहिते, एक्सच्या पुढं फी. अंडरस्टँड. काला 5th नंबर क्वेश्चन किती सोपा आहे. 4 असं लिहितात का नाही, मग कसं लिहिते असं, हे रॉंग आहे म्हणून करेक्ट करून लिहिलं. 6 बरोबर आहे. 8 असं लिहितात का नाही. रूल काय आहे, आपण डावीकडं फक्त किती वेळा लिहू शकतो, आहे 1 वेळा लिहू शकतो, बरोबर का. इथं डबल लिहिलं आहे, दॅट इज रॉंग. 8 कसं लिहितो, फीच्या पुढं ट्रिपल आहे. 16 एक्स फी आय, 15 ट्रिपल फी लिहिलं आहे, असं लिहितोत का. फी रिपीटच करत नाहीत, फी एका पुढं लिहितच नाही, रॉंग. मग कसं आहे, 15 एक्सच्या पुढं फी. तर आज आपण काय बघितलं आहे, रोमन न्यूमरल्स, रोमन संख्याचिन्ह हा पूर्ण चॅप्टर आज आपला स्टडी झाला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल, जर तुम्हाला सगळं शिकवलेलं समजलं असेल तरच लाईक करा, सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, जर आवडत असतील तर. थँक्यू.